नमस्कार, माधुरीज किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर आता बघा वेळ आहे सकाळची 8 वाजलेले आहेत आणि आज मी नाश्त्याला बनवते मसाला ओट्स। आता माझं मी आवरून घेतलेलं आहे आणि माझा देवपूजा वगैरे करायची आहे अजून, पण आधी आता मी नाश्ता बनवते, चहा वगैरे घेते कारण दीपला जायचं आहे कॉलेजला, म्हणून आधी नाश्ता बनवणार, नंतर मग मी देवपूजा वगैरे करते आणि मग माझी बाकीची जी कामं आहेत ती मी उरकून घेईन। तर आणि आज ना मी तुम्हाला माझं जे रुटीन आहे ते दाखवणार आहे आणि फ्रीज पण मला साफ करायचं आहे। तर चला आता भेटूया, आधी आपण आता नाश्ता बनवूया। तर आता इथे बघा भाज्या वगैरे मी ह्या व्यवस्थित अशा कट करून घेतलेल्या आहेत। त्यानंतर हे ओट्स घेतलेत बघा इथे, हे बघा, आणि आपल्याला लागणार आहे मॅगी मसाल्याचं एक पॅकेट लागेल। तर आधी आता आपण ना तेल घालूया कढईमध्ये। कढई गरम करून घेतली मी, थोडंसं घालायचं, फक्त आपल्याला भाज्या परतायच्यात म्हणून तेल घालते मी थोडंसं। तेल गरम झालं ना की हे बघा अर्धा चमचा घालायची मोहरी। मोहरी अशी थोडीशी तडतडली ना की मग आपण ह्या भाज्या घालूया यामध्ये। झाली छान तडतडली, त्यामध्ये आपण सगळ्या भाज्या तर आता ह्या भाज्या आहेत ना तेलावरती 1-2 मिनटं चांगल्या परतून घ्यायच्या, म्हणजे थोडंसं मऊ करून घ्यायचं हे। त्याच्यामध्ये आपण जे गाजर वगैरे घातलेलं आहे ते, त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं, पाव चमचा हळद घालायची आणि गरम मसाला घालायचा अर्धा चमचा आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं। आणि यामध्ये मॅगी मसाल्याचं पॅकेट घालायचं एक, आणि याच्याने ना ओट्स खूप छान लागतात। आता हा मसाला घालून आपण ह्या भाज्या व्यवस्थित चांगल्या परतून घ्यायच्या अगदी 1-2 मिनटं। त्यानंतर त्यामध्ये पाणी घालायचं आहे। आता ओट्स आहेत ना ते मी 1 वाटी घेतले, त्याच्यामुळे 2 वाटी मी पाणी घालणार आहे। तर इथे मी 2 वाट्या पाणी घातले, त्या पाण्याला चांगली उकळी आली ना की त्यानंतर हे ओट्स घालायचे आणि ओट्स चांगले व्यवस्थित त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे, अगदी गुठळी नाही राहून द्यायची त्यामध्ये। त्यानंतर त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि 5 मिनटं हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। तर आता मी हे बघा व्यवस्थित मिक्स करून घेतलं, झाकण ठेवलं। आता 5 मिनटं नंतर तुम्ही बघू शकता आपले हे मसाला ओट्स तयार आहेत, खूप छान होतात आणि मॅगी मसाला वापरल्यामुळे ना टेस्टी लागतात। तर आता इथे बघा मी असे थोडेसे घट्टसरच केलेले आहेत आणि आता हे दीपला देते मी, तो चालला आहे कॉलेजला, तयार झाला आहे तो, त्याची वेळ झालेली आहे जाण्याची, तर त्याला आता हे देते। त्यानंतर मग मी पण म्हणजे नाश्ता केला आणि माझ्यासाठी थोडासा चहा ठेवला। सकाळचं कसं म्हणजे फ्रेश पण वाटतं ना चहा वगैरे घेतल्यानंतर, तर गरम गरम चहा घेतला। त्यानंतर मग देवपूजा केली मी आज एकदम सिंपल पद्धतीने, म्हणजे फुलं नव्हतीत ना त्याच्यामुळे एकदम साध्या पद्धतीनेच मी अशी पूजा करून घेतलेली आहे। त्यानंतर मग मशीन वगैरे लावून घेतली आणि बेडरूममध्ये ना खूप पसारा पडला होता, म्हणजे काल जे इस्त्रीचे कपडे वगैरे आले होते ते लावून ठेवायचे होते आणि बेडशीट पण मी धुवायला टाकली होती, त्याच्यामुळे थोडासा पसारा होता बेडरूममध्ये। तर इथे बघा हे कपडे आले ते प्रत्येकाचे मी कपाटामध्ये ठेवून दिले। त्यानंतर त्याच कपड्यामध्ये ना ओढणीमध्ये मी दुसरे जे इस्त्रीला कपडे द्यायचे होते ते बांधून ठेवले। नंतर हे सगळं व्यवस्थित दिवाण वगैरे आहे ते बेडशीट वगैरे लावून घेतली आणि ह्या बास्केटमध्ये धुवायचे कपडे वेगळे काढून ठेवले। इकडे मशीन चालू आहे आणि हे कपडे आहेत ना ते हाताने धुवायचे, त्याच्यामुळे मी ते बास्केटमध्ये भरून ठेवलेले आहेत, वेळ भेटेल तेव्हा मग मी हाताने ते धुणार आहे। त्यानंतर हे मडकं आहे ना ते 2 दिवस मी उन्हामध्ये ठेवले, आता गरमी पण सुरू झाली आहे ना त्याच्यामुळे। तर इथे बघा आता हे मी सकाळी ब्लँकेट पण धुवून घेतलं होतं, आता म्हणजे ब्लँकेटची वगैरे गरज नाही, एवढी थंडी वगैरे गेलेली आहे त्याच्यामुळे। तर ते आता धुतल्यानंतर मग मी ठेवून देईन। आणि आता दुपारच्या जेवणामध्ये ना ही मुगाची भाजी करणार आहे आणि भाकरी। तर मूग ना आधी मी उकडून घेतले, मूग आणि 1 बटाटा, आता त्याची फोडणी करून घेते। तर फोडणीला बघा याच कढईमध्ये ना मी तेल गरम करून घेतलं आणि 1 मोठा कांदा आहे ना तो आपण तेलामध्ये चांगला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा। इथे आता बघा कांदा छान लालसर झाला ना की टॅमॅटो घालायचा, अर्धाच टॅमॅटो घातला आहे मी। आता हे सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं, त्यानंतर आपण एक एक करून मसाले घालायचे, एकदम साध्या सिंपल पद्धतीने पण खूप छान भाजी लागते ही। तर आता बघा गरम मसाला 1 चमचा टाकला, हळद टाकली अर्धा चमचा आणि हे कांदा लसूण मसाला इथे मी 2 चमचे वापरलेला आहे। आणि आता आपल्याला हे चांगलं व्यवस्थित ना तेलावरती परतून घ्यायचं, मीठ टाकलं चवीनुसार। आणि हे गरम गरम भाकरीबरोबर खूप छान लागते ही भाजी, नाहीतर तुम्ही भात डाळ आणि ही भाजी केलीत ना तरी पण छान लागते। तर आता बघा यामध्ये मी मूग घातलेले आहेत आणि बटाटा घालणार आहे उकडून घेतलेला। त्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी घालायचं, जशी आपल्याला भाजी हवी ना सुकी किंवा पातळ त्याप्रमाणे पाणी ॲड करायचं। तर आता मी मिक्स करून घेतलं आणि थोडंसं पाणी घातलं आहे। आता ही भाजी शिजते ना तोपर्यंत एका बाजूला मी भाकरी पण करून घेणार आहे। तर आता हे सगळं व्यवस्थित मिक्स केलं, आता ही कढई आहे ती दुसऱ्या गॅसवरती मी ठेवते आणि भाकरी घालून घेणार आहे।
हे बघा जास्त वेळ लागत नाही, फक्त आपल्याला एक उकळी काढायची भाजीला. तर आता ही कढई बाजूला ठेवूया आणि भाकरी करून घेते. तर भाकरी इथे तुम्ही बघू शकता, ज्वारी आणि तांदळाची भाकरी आहे, मिक्स पीठ आहे ते. तर मी दळून आणतानाच काय करते, 3 किलो ज्वारी आणि 2 किलो तांदूळ असं हे पीठ मी दळून आणते. फक्त आपण जर ज्वारीची भाकरी घातलीत ना तर पातळ म्हणजे ही होते, मऊ होते ती, त्याच्यामुळे तांदूळ ॲड करायचे. तर आता इथे तुम्ही बघू शकता भाजी पण आपली तयार आहे. आणि आता गरम गरम भाजी आणि भाकरी मी खायला देणार आहे सगळ्यांना, मी पण जेवून घेणार आहे. त्यानंतर मग मी भांडी वगैरे घासून घेईन. तर आता इथे बघा ओट्यावरती सगळा पसारा पडलेला आहे. भाकरी घातली नाही की कसं थोडंसं भाकरी थापताना वगैरे तव्यावरती टाकताना पीठ उडतं शेगडीवरती. तर आता हा सगळा पसारा पडला आहे, भांडी पण पडलेली आहेत खूप सारी. तर ती पण आता मी घासून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते मी. तर आता इथे बघा मी भांडी घासून घेते, कारण पाण्याचा पण भरोसा नसतो ना. तर आता इथे बघा एकदम ओटा मी क्लीन करून घेतलेला आहे, सगळी भांडी वगैरे घासून घेतली. 2:30 वाजलेले आहेत आणि आता माझी सगळी कामं उरकलीत. आणि आजचा हा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तो नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. भेटूया अशाच एका छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय, धन्यवाद.